नमस्कार. फास्ट आणि बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाच खाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा तसेच येणाऱ्या 24 तासातील हवामानाचा अंदाज पाहूया. तत्पूर्वी तुमच्याकडून एक सल्ला हवा आहे की ह्या प्रत्येक शेतकऱ्याला कळावं की ह्या हंगामामध्ये कोणतं व्हरायटी चांगली आहे व उडदाची आणि कोणतं पीक उडदाचे कोणतं पीक केल्यानंतर कशाप्रकारे येईल असे थोडेसे कमेंट करून सांगा, म्हणजे सर्वांना त्याचा लाभ होईल. सध्या हवामान अंदाज पाहूया. पावसाने थोडी प्रगती करत चाललेली आहे. भाग बदलत पावसाला सुरुवात झालेली आहे. वाणी, चंद्रपूर ह्या साईडला सुद्धा ढगाची परिस्थिती चांगली आहे. त्या परिसरात पाऊस चांगला पडला आहे. गोकाक, बागलकोटला हलक्याचा पावसाचे ढग सध्या आहेत. आणि इकडे कुंडापूर, चिखमूरला सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे चांगले ढग आहेत. एकंदरीत पाहता कर्नाटकातून सुद्धा पावसाला ढग चांगले आहे. पण इकडे नागपूर साईडला गडगडाटी पाऊस आहे. कोरबा ह्या साईडला तर विजेच्या कडकडाचा पाऊस सध्या चालू आहे. इकडे सांगली परिसरात थोडासा पावसाचे हलकेसे ढग दिसत आहेत. सोलापूर, हैदराबाद, बಳ್ಳारी ह्या परिसरात सुद्धा हलकेसे ढग. अहमदपूर, उदगीर या परिसरातसुद्धा महाराष्ट्रात चांगले पावसाचे ढग दिसत आहेत. आणि इकडे नांदेड, लातूर ह्या साईडला सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या पावसाचे ढग आत्ता रात्रीतून म्हणजे आत्ता सध्याला दिसत आहेत. पुसाड, जामखेड, हिंगोली परिसरात सुद्धा चांगला पावसाचे ढग दिसत आहेत हलक्याच्या. वाशिमला ढगाळ हवामान परिस्थिती सध्याला आहे. गडचिरोली, देसाईगंजला सुद्धा उमरखेड परिसरात हलक्याचा पावसाचे ढग आहेत. एकंदरीत पाहता इकडे कर्नाटकात सुद्धा चांगल्या मध्यम ते जोरदार पावसाचे ढग आहेत. हुबळी साईडला शिरशी, हुबळी, हावेरी. एकंदरीत पाहता आता सध्याचीच परिस्थिती अशी आहे. पण आज रात्रीतून सांगोली, पिलीव ह्या परिसरात बऱ्यापैकी चांगला पाऊस, मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. घोची, जत, अतनी ह्या परिसरात सुद्धा चांगला मध्यम पावसाचे ढग निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. बागलकोट, सौंदत्ती आणि इकाल ह्याही साईडला हलक्याच्या पावसाचे ढग आहेत. रात्री पहाटेचं तापमान पाहायला गेलं तर जळगाव, अकोला, नागपूर, चंद्रपूर या परिसरात 31 सेल्सिअस तापमान आहे. इतरत्र सर्व महाराष्ट्रामध्ये 26-27 सेल्सिअस तापमान आहे. कर्नाटकात सुद्धा 24-25-26 सेल्सिअस तापमान रात्रीतून पहाटे जाणवणार आहे. उद्याचा अंदाज पाहायला गेला तर सकाळपासूनच छत्रपती संभाजीनगर, लोणार, पुसद, अकोला, अमरावती ह्या भागात क्वचित हलका पाऊस होणार, म्हणजे ढगाळ हवामान परिस्थिती आहे. भाग बदलत उद्यापासून पावसाला सुरुवात आहे. आजपासूनच सुरुवात झालेली आहे. चिपळूण, सातारा, कराड, रत्नागिरी या परिसरातून पाऊस उद्या लवकरच सुरुवात होईल. खापोली, खेड, गोरेगाव, पुणे, जेजूरला सुद्धा पावसाला लवकरच सुरुवात होईल. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. राजापूर, कोल्हापूर, निपाणी, सावंतवाडी, बेळगाव, गोकाक ह्याही परिसरात चांगला पावसाला सुरुवात उद्या होणार आहे लवकरच 1च्या दरम्यानच. आणि इकडं दांडेली, हुबळी, शिरशी, पश्चिम किनारपट्टी ह्या भागात सुद्धा पावसाला चांगली सुरुवात आहे. दुपारचं तापमान पाहता जळगाव, अकोला, नागपूर, चंद्रपूर ह्या परिसरात 40, 41, 42 सेल्सिअस तापमान असणार आहे. इतर 37, 38, 28 ते 37 सेल्सिअस तापमान सर्व भागातून राहणार आहे. उर्वरित भागातून वडूज, कराड, विट्टा, सांगलीला दुपारपासून चांगला पावसाचा जोर आहे जतपर्यंत. आणि इकडे कोल्हापूर, निपाणी, गोकाक, रपकई, पन्नटीला सुद्धा बऱ्यापैकी जोर आहे चांगला. उद्या पाऊस पडायची शक्यता आहे असं मॉडेल सांगत आहे. आणि बागलकोट, सौंदत्ती, बेळगाव याही परिसरात चांगला पाऊस पडायची शक्यता मॉडेल दर्शवत आहे. सोलापूर, इंडी, पंढरपूर परिसरात मुसळधार पाऊस पडेल.
तुळजापूर परिसरात सुद्धा हलका बार्शी, पेठ, लातूर, कायज, परळी, बीड, जामखेड याही भागात चांगला मध्यम पावसाची शक्यता उद्या आहे.